हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. सो गाईज, आजच्या रोजची सुरुवात होते कार्तिक विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि आज आपण पूर्ण देवपुरी परिवार मिळून जाणार आहे चाळीसगावला माझा माता मंदिरात. सो बघू आजच्या ब्लॉगमध्ये किती मुलाचे सुरू स्टार्ट समजून. तो गाइस हम जा रहे हैं इधर घूमने को. तो ये देख सकते हैं इधर किट्टू भी खड़ा है हमारे साथ. किट्टू गाइस आता आपण चालले आहे बसवर बसायला. जाणार आहे गाइस. हा बघा पाहून चाललाय. तर आम्ही सगळे चाललोय आज दर्शनाला. तिकडे गाडी उभी आहे. तो तिकडे तुमचा फेवरेट ब्लॉगर ओजस तिकडे. आम्ही चाललोय आता. हे बघू शकता आमच्या मागे सगळे येत आहे. ते दोघी गप्पा मारताय. ते बाबा ते येत आहे. तर आम्ही चाललोय आता. तुम्हाला दाखवतो इकडे कसं चाललंय आम्ही आता. हे बघा हे दोघी कसे गप्पा मारते तर केव्हाचे. तर हे बघा तो तिकडे चालला तो तुमचा फेवरेट ब्लॉगर. तर आम्ही आता जाऊ तिकडे. चला फिर आपण जात आहोत त्यांच्याकडे. चला बाय. तर बघा काही आम्ही चाललोय सगळेजण फिरायला. तर इथे समोरच ते कोणतरी नाते रस्त्यांमुळे इकडे बस आली नाही. इकडे खराब रस्ते होते त्याच्यामुळे आम्ही इकडे गाडी आलेली. तर आम्ही इकडे चाललोय आता सगळेजण. आम्ही सगळेजण ते तिथे सांगताय. तर हे सांगताय की इथे आणायला पाहिजे होती बस पण ती तिकडे थांबलेली आहे. तर सगळेजण असेच तिकडे पाय दुखत आहे. तर ते बघा ते तिघी जण पळून गेले पुढे. चला आम्ही जातो आता पायी पायी पुढे. तर ही बघू शकता केवढी मोठी गाई आम्हाला मारून बसली केव्हा पण. तेव्हामुळे आम्ही चाललोय पुढे. हे बघू शकता काका चालले आता चष्मा घ्यायला. इकडे बघू शकता चांगला रस्ता आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे चालू शकतो. आता थोडंसं बाकी आम्ही पोहोचून जाऊ मग आमच्या स्पॉटवर. तिथे गाडी येणार आहे तिथे. हे मागे राहून गेले. तर चला आपला लवकर जायला लागेल. आलोय आपण आपल्या स्पॉटवर. थोडंसंच बाकी आता. हे बघा हे तिघी जण इथे बसलेले. तर आपल्याला जायचं इथे. आलो आपण आपल्या जागेवर. तर भेटूया थोड्या वेळ. तर गाईज आम्ही इथे आता थांबलो आहे. गाडी तर काही आली नाही आहे पण सर्वांचे पाय खूप दुखत आहे. हे पा हे दोघं. हे बघा तिकडे. तुम्ही याला तर ओळखतच असाल. हा तुमचा फेवरेट. इथे म्हणजे असं गाडी आली नाही काय वाटतंय तुम्हाला? वाईट वाटतंय. गाडीची वाट थकून गेलो. गाडीची वाट पाहतोय. गाईज हे बघू शकता आम्ही सगळे इथे आलेलो आहे. ही आर्या दीदी आहे. हा ओजस दादा आहे. हे बाबा आहे. ते बाबा आहे. ते बाबा. ह्या ना नाशिकची आजी आहे. हिला तर तुम्ही ओळखता. ही सासू दीदी आहे. ही नवीन आली या वर्षीचं नाव मऊ आहे. ही पण नवीन आले. अजून हे बघू शकता याला याचं नाव ओम आहे. याला तर तुम्ही ओळखतच असणार. आपला किटक्या. याचं नाव शेंडे आहे. हिचं नाव परी आहे. नाव नाही. इथं नाव आपण इथे उभे सगळेजण. आता गाडी केव्हा येईल आपल्याला नाही माहिती. याला तर तुम्ही ओळखत असणार. हा डमू आहे. आम्ही आता थोड्या वेळ वाट बघू. गाडी आली तर आली नाही तर घरी चालले जाऊ. मॅगी खाऊ. आपले अर्धे लोक येत आहेत. चला आपण विचारू त्यांना कसं वाटतं. फॉलो मी. कॅमेरामॅन कृष्णा सोबत. तुम्हाला कसं वाटतं? अजून गाडी आलेली नाही आहे. गाडीची वाट पाहतोय. आता प्रवास पाहू कसा होतो. गाडी तर अजून आलेली नाही. पण आता देवीचे दर्शनासाठी उत्सुक आहे सगळे. आणि एक वेगळा आनंद आहे सगळ्यांच्या मनात. आणि सगळे उत्सुक आहे पर्यंत येत आहे मागून. आपण मागे भेटू आता. चला आपण जितू काकांना भेटूया. जितू काका तुम्हाला कसं वाटतंय? ते बघू शकता जितू काकांना नवीन एक मुलगा झालाय. नवीन बाकीच्यांना जुने होता का रे? ते बघू शकता इथं फुलं तोडताय. हे पा पुढे राहणार तू. ओके काका काय घेऊन या? घे ना धर ना. काकू कसं वाटतंय तुम्हाला? अजून गाडी आली नाही. तुम्हाला कसं वाटतंय? गाडी आली नाही अजून कसं वाटतंय? आम्हाला खूप आनंद होतोय. आम्ही देवाला चाललोय.
तर चला काही आपण कॅमेरामॅन कृष्णा सोबत आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू जांभळनेरची आजी आहे, आमची लाडकी आजी आहे. आता आम्ही फिरायला चाललोय. आजींसोबत नेहमी खूप मजा येते. ह्यावेळेस पण खूप मजा आहे. आजींची ब्युटी ओरिजिनल आहे. आजी ओरिजिनल ब्युटी. आजी काहीच वापरत नाही, माहिती का? आता यांचं हे पहा, हे आमचे चंदा काकी आहे. किंवा सध्या सुरतला राहता मुंबईत ना. काकी खूप स्वीट आहे. तुम्हाला कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. आमचा कॅमेरामॅन छान आहे का? ते इकडे फोटो काढताय सगळे लोक. आपण यांच्या फोटोमध्ये भाग घेऊ. गाडी आमची दिस फायनली 1 तासाच्या वेट नंतर गाडी आलेली. ते पहिले नाही का 17 सीटर येऊन गेली होती. आता ही 26 सीटर आहे, सर्वांसाठी मोठी ट्रॅव्हलर. सो लेट्स गो. छुट्टियों के ये दिन है सुहाने, साथी तेरा यूं साथ रहे। बच्चों के संग बच्चे फिर बन जाए, मौज में झूमे जरा मस्ती करें। मागून आलो असेल आपण.
बॅटरीचं गाणं लावलं काय काढतो गाणं चांगलं जीव झाला येणार पिसा रात रात जागून भरत तुझ्या माग माग सो तिथे जे जे येऊ शकले नाही त्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवत आहे की आम्ही कसं एन्जॉय करता येते. सो आपण आता फायनली पोचलेलो आहे मंदिराजवळ. आता थोड्याच वेळात माझं माताचं मंदिर पण. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में धड़कने भी तेज है अब क्या करें वक्त है तो जीने दे दर्द है तो सीने दे ख्वाहिशें अनजान है अब क्या करें शब्दों के पहाड़ों पे लिखी है दास्तां ख्वाबों के लिफाफों में छुपा है रास्ता हम चले बहारों में गुनगुनाती राहों में धड़कने भी तेज है अब क्या करें ओ वक्त. सगळीच फायनली आपण इथं पोचलेलो आहे महासा माता मंदिरात. आता आरती वगैरे करून झालेली आहे. आता हा जो सभा मंडप आहे इथे आपण मस्त आता जेवण करू सर्व. इथं आता आम्ही आलो आहे आपल्या गिरनार नदीजवळ. सुगीच आपले अर्धे पाहुणे इथेच आपल्याला धुळ्याच्या बस स्टॉपवर सोडून चाललेले. आता आपण जाऊ याच गाडीत काकांच्या घरी. स्पाई सर्व गाडी बस स्टॉपवरच रिकामी होऊन गेली पूर्ण. फायनली आम्ही सर्व ते काही लोक ते बस स्टॉपवर उतरून गेले नाशिकचे काका आणि साक्षी दिदीन ते. आता आम्ही जर फक्त काकांकडे आलो आहे धुळ्याला आणि उद्या आपण परत जाणार आहे जळगावला वापस.
सो आजच्या ब्लॉगमध्ये बस इतकं. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.